आता बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। गेल्या 20 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने वाशिम जिल्ह्यात हजेरी लावली आहे। मध्यरात्रीपासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू झालाय, दृश्य आपण पाहत आहोत। आणि पावसामुळे करपत चाललेल्या सोयाबीनला या पावसाचा चांगला फायदा होणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। तिकडे मराठवाडा हा सतत दुष्काळी परिस्थिती असलेला भाग लातूर उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली होती। मात्र रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे आणि सकाळी भीज पाऊस सुरू आहे। परभणीतही गेल्या 2-2.5 महिन्यांच्या खंडानंतर पहाटे 3 वाजल्यापासून दमदार पावसाला सुरुवात झाली आहे आणि जवळपास 5 तासांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। आणि या पावसामुळे कापूस, सोयाबीन, मूग, तूर यांना जीवनदान मिळणार आहे। काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात पावसाचा चुकीचा अंदाज वर्तवल्यामुळे हवामान खात्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती। दृश्य आपण पाहत आहोत। पुन्हा एकदा पावसाने चांगला जोर धरलेला आहे। वाशीमध्ये चांगला पाऊस पडलाय। लातूरमध्ये देखील सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे आणि परभणीमध्ये देखील चांगला पाऊस आहे आणि त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे। त्या ठिकाणी पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे, त्याचा काहीसा वाहतुकीवर देखील परिणाम झालेला आहे। मात्र पाऊस परतल्याने बळीराजा काहीसा सुखावलाय। हे दृश्य आपण पाहत आहोत। अकोला जिल्ह्यात गेल्या 20 दिवसांपासून सध्याचे दृश्य आपण पाहत आहोत ती म्हणजे वाशिममधली या ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। रात्रीपासूनच या ठिकाणी पाऊस पडतोय आणि त्यामुळे बळीराजा सुखावलेला आहे। बळीराजामध्ये आनंदाचं वातावरण आहे। लातूरमध्ये देखील पावसाने हजेरी लावलेली आहे, तर परभणीत देखील पाऊस पडत असल्याचं पाहायला मिळतंय। मराठवाड्यात या ठिकाणी पावसाने पुनरागमन केलेलं आहे। वाशिम, लातूर, परभणीमध्ये चांगल्या पावसाला सुरुवात झाली आहे आणि यामुळे सोयाबीन, मूग, तुरीला देखील जीवनदान मिळाले। एकंदरीत राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावलेली आहे आणि गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा एकदा सुरू झालाय।